देगलूर बिलोली मतदारसंघात मंगेश कदम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा। शिवसेना SC ST OBC विभागाचे नांदेड जिल्हा प्रमुख मंगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर बिलोली मतदारसंघात आणि नांदेड शहरात शैक्षणिक साहित्य, रुग्णांना जीवन आवश्यक वस्तू आणि फळे वाटप तसेच नेरली कुष्ठधाम येथे कुष्ठरोगी रुग्णांना अन्नदान असे सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला। शिवसेना SC ST OBC विभागाचे जिल्हा प्रमुख मंगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर बिलोली आणि कुंडलवाडी येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना जीवनावश्यक वस्तू व फळे वाटप करण्यात आले। तसेच करडखेड, कावळगाव, बोरगाव येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। करडखेड येथील महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली। मंगेश कदम यांनी बिलोली शहरात छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले। मंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने नांदेड शहरातील छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि मिठाईचे वाटप करण्यात आले। तसेच नेरली कुष्ठधाम येथील कुष्ठरोगी रुग्णांना अन्नदान वाटप करण्यात आले। देगलूर बिलोली कुंडलवाडी रुग्णालयात देगलूर शिवसेना माजी तालुका प्रमुख घाळप्पा अंबे संगे, बिलोली तालुका प्रमुख बाबाराव रोकडे पाटील, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सविताताई चप्पलवार, बिलोली शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत गादगे, शिवसेना OBC तालुका प्रमुख अमोल स्वामी, डॉक्टर बंसीधर गिरी, शिवसेना मागासवर्गीय तालुका अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे बळेगावकर, महिला आघाडी बिलोली तालुका प्रमुख अर्चना शिंदे, प्रियंका राठोड, नागेश जोशी, उमाकांत बादेवाड, मारुती पाटील नरवाडे, युवा सेना तालुका प्रमुख अरविंद पवणकर, बिलोली महिला आघाडी शहर प्रमुख शैलाताई कांबळे, बिलोली शिवसेना शहर प्रमुख नागनाथ वाडेकर, संतोष पानकर, सुनील भास्करे, सुनील सूर्यवंशी, बुद्धम जाधव, विकी सोनकांबळे, कुंडलवाडी शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण गंगोने, युवा सेना प्रमुख गंगाधर शिंदे, अल्पसंख्याक शहर प्रमुख इशुभाई चंद्रशेखर भोरे, संतोष कंपाळे यांच्यासह अनेक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते। बिलोली व कुंडलवाडी शहरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। नांदेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, बडूर यासह अनेक ठिकाणी मंगेश कदम यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला। मंगेश कदम यांना राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। बिलोली शहरात भाजपचे शहर प्रमुख इंद्रजित तुडमे, माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार, जय मल्हार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवकांत मैलारे, नबाजी वाघेकर, शिवराज रायलवाड, सामाजिक कार्यकर्ते शेख सुलेमान, शेख रसूल, संतोष अंकुशकर, बंडू जाधव, बाळासाहेब लाखे, गौतम जाधव, सूरज जाधव, विकी जाधव यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या। मिलिंद वाघमारेसह माइंड लाईव्ह। वाढदिवस खरं तर सामाजिक उपक्रमाच्या अनुषंगाने साजरा होताना दिसतोय। गेल्या अनेक वर्षापासून आपण सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून राजकीय काम अतिशय उत्तमरित्या करताय। तर एकूणच आजच्या वाढदिवसाच्या या उपक्रमासंदर्भात आपण काय प्रतिक्रिया द्याल? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या पक्षाचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, नांदेड जिल्ह्यामध्ये विविध भागात शाळेमध्ये वह्या, पुस्तके, पेन वाटप असो किंवा वृद्धाश्रमात अन्नदान असो, जीवनोपयोगी वस्तू असो, शासकीय देगलूरच्या दवाखान्यामध्ये अतिशय सर्व पेशंटला आमच्या पदाधिकारी, आमच्या सविताताई चप्पलवार, आमचे अमोल स्वामी, आमचे बळेगावकर, सिद्धार्थ आणि आमच्या पूर्ण शिवसेनेच्या टीमनी, आमच्या शिंदेताई, सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे रुग्णांना फळे वाटप, जीवनावश्यक वस्तू, त्याचप्रमाणे लहान जे बालकं असतात त्यांना आपलं डायपरचं वाटप अतिशय चांगल्या प्रमाणात केलेलं आहे। आणि पुढे बिलोलीला शासकीय दवाखान्यामध्ये फळे वाटप, जीवनावश्यक वस्तूचे वाटप आणि त्यांना अजून काही लागणाऱ्या काही उपयोगी वस्तू आहेत ते वाटप बिलोली आणि कुंडलवाडीमध्ये आता आम्ही जाऊन करणारच आहोत। आणि जिल्ह्यात पण नेरली कुष्ठधाम असो, तेथे पण कुष्ठरोगी बांधव ते आजारी असतात, त्यांना म्हणजे गोडधोड काही
जेवण आपण आपल्या वाढदिवसानिमित्त करावा असे आमच्या मित्रमंडळ दरवर्षी सतत करत असते आणि तिथं पण कार्यक्रम झालेला आहे. त्याचबरोबरच आमचे राजश्री शाहू महाराज निवासी अपंग विद्यालयामध्ये बी अन्नदान, त्याचबरोबर वह्या पाठ्यपुस्तकांचं वाटप झालेलं आहे आणि असे बरेच विविध कार्यक्रम आम्ही दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त आणि आमच्या कोणत्याही नेत्याच्या वाढदिवसानिमित्त, महापुरुषाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही करत असतो. आणि आज सर्व पदाधिकाऱ्यांचे आमचे मी आभार मानतो की खरंच एवढ्या चांगल्या समाज उपयोगी जे काही काम असते विद्यार्थ्यांना, आज आम्ही बघितलो करटखेडला 100 विद्यार्थी होते, दुसऱ्या शाळेत 50 विद्यार्थी होते, आणखी त्यांचं चालूच आहे. अजून 7-8 शाळेत आता जायला थोडा वेळ कमी असल्यामुळे मी समोर गेलो नाही. पण खरंच आनंद वाटते की बाबा आपल्याला बी म्हणजे आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, या उद्देशानं आज हे काही कार्यक्रम होत आहेत. खरंच मनस्वी आनंद वाटत आहे या गोष्टीचा. जनतेला सुद्धा समाजाला पुढे नेणारा किंवा समाज उपयोगी उपक्रम राबवणारा आमदार आवडत असतो आणि आपलं नाव सुद्धा येणाऱ्या विधानसभेसाठी चर्चेत आहे. तर आपण ही निवडणूक लढवणार आहात का आणि जनता तशा पद्धतीची अपेक्षा आपल्याकडनं करते, काय सांगाल? मी शिवसेनेचा एक SC ST OBC विभागाचा जिल्हा प्रमुख आहे. बिलोली तालुक्याचा भूमिपुत्र आहे. 17 वर्ष बिलोलीत माझं वास्तव्य शिक्षण सर्व झालेलं आहे. आता प्रचंड या भागात जिल्ह्यातच जनसंपर्क खूप मोठा आहे आणि त्यामुळे या अगोदर पण मी 1-2 वेळेस 2013ला बी मी प्रयत्न केले होते. आता पोटनिवडणुकीत मी मला शब्द दिला होता, पण काही कारणास्तव मला मी माघार घेतली आणि नंतर काही थोडंसं काही आमच्या काही 2 नंबरच्या नेत्यासोबत मतभेद झाल्यामुळे मला आज पक्ष सोडून आज महाराष्ट्राचे एक कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचं नेतृत्व मी मान्य करून आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि अतिशय सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारी शिवसेना पक्ष आहे. आणि निश्चितच इच्छुक तर मी 13 पासूनच होतो आणि मी इच्छुक मध्ये राहीलच. असं निवडणूक लढवणार तर श्रेष्ठीने जर मला जर उमेदवारी दिली तर मी 100% लढवणारच, किंवा श्रेष्ठी जे आदेश काही देतील, जी काही जबाबदारी देतील ती जबाबदारी मी निश्चित पार पाडेल. आमचा मी असो किंवा इतर आमच्या पक्षाचा उमेदवार असो किंवा आमच्या मित्र पक्षाचा उमेदवार असो, त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू.